आप देख रहे हैं आरटीआई इन्वेस्टिगेशन न्यूज 18। नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे, कसं आपण त्या गोष्टीला स्पष्ट करणार? नगरपालिकेची रणधुमाळी चालू झाली आहे आणि माझी जी भूमिका आहे ती नेहमीप्रमाणे जोरदारच राहणार आहे। कारण यावेळेस भुसावळ शहर हेच आम्ही टार्गेट केलेलं आहे आणि भुसावळ शहरातच पूर्ण लक्ष देऊन नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे, अशी आमची भूमिका आहे। भाऊ, जसं की आता या वेळेला बरेचसे युवक पुढे येत आहेत, सुशिक्षित युवक आहेत, चांगले युवक आहेत, जे समाज क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत, त्यांच्यासाठी आपण काय संधी उपलब्ध करून दिली? युवकांसाठी जवळजवळ 70% तिकीटं जी आहेत ते युवकांसाठी दिले जाणार आहेत आणि त्या युवकांसाठी दिले जाणार आहेत की ते जनतेसाठी भांडून काम करून घ्यायची ताकद ठेवतील, नगरपालिकेकडनं काम करून आणि चांगल्या क्वालिटीचं काम करून घ्यायची ताकद ठेवतील, अशा युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहोत। जे ठेकेदारीच्या हिशोबाने जे नगरपालिकेत जातात त्यांना सोडून त्या ठिकाणी आम्ही युवकांना संधी देणार आहोत। जसं की भुसावळमध्ये दोनच म्हणजे जे आहेत पक्ष सर्व मजबूत मानलं जातं, सर्वप्रथम तर तुम्हाला सर्वप्रथम स्थानावर ठेवलं जातं की सगळ्यात पहिले संतोष भाऊकडनं सगळ्या गोष्टी फायनल करून घ्यायची आहेत, पण मात्र काही गोष्टी तुम्ही जे कार्यकर्त्यापर्यंत समजा तिकीट त्यांना मिळालं नाही आणि ते तुम्हाला त्यांची नाराज होत आहेत, त्यांना कसं आपण हँडल करणार आहे त्यावेळेला? नाही, कार्यकर्त्यांना माहिती आहे की सीट्स 50 आहे आणि 500 लोक मागतील तर सीट तर 50च दिल्या जातील, मग 450 कार्यकर्त्यांना कसं ॲडजस्ट करायचं त्याची कल्पना मला आहे। त्याच्यामुळे त्यांना पुढील भविष्यात कुठे ना कुठे आम्ही सांभाळून घेणार आणि कशा पद्धतीने सांभाळायचं, त्यांना पदं द्यायची, चांगली जी काही पदं देता येतील ती आम्ही देतो। कारण सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करायचं काम आम्ही केलं, आजही करतो आहे आणि उद्याही करू, त्याच्यामध्ये आमचा बदल होणार नाही। असा एक प्रश्न अजून पडलेला आहे भाऊ, जसं की आपण सगळ्यांना माहितीच आहे की निवडणूक एकदम 28 दिवसाची आचारसंहिता यावेळी पहिल्यांदा आलेली आहे, त्याच्यामध्ये फॉर्म भरणे आहे, माघार घेणं आहे, त्यांनी मात्र आपल्याला शेवटचे 4 दिवस 5 दिवस प्रचाराला भेटत आहेत, ते कसे रणनीती आखणार आहेत, कसं त्याच्यावर काम करणार आहेत? आता कसं आहे, मला तर असं वाटतं की आमच्यापेक्षाही जास्त जनता आतुर आहे की लवकर मतदान व्हायला पाहिजे आणि जनता इतकी त्रस्त झालेली आहे, इतकी संतापात आहे की जनतेला हे 8 दिवस म्हणताय तुम्ही, 15 दिवस 28 दिवस म्हणताय, पुऱ्याला 15 दिवस दिले असते तरी जनतेला आवडलं असतं की बा चला आम्ही संकटातून बाहेर निघणार आहे। म्हणून हा जो कर्मी कालावधी आहे हा जनतेसाठी सुद्धा चांगला आहे आणि ज्यांना लोकांना निवडून द्यायचं ते देतील। तो आपको पता है कि अभी आज जो मौजूदा सरकार जैसे बीजेपी, उन्होंने भुसावल शहर में 2 चित्र बना के रखे, एक जो भाग है एक विकास का भाग है और एक ऐसा एरिया है माइनॉरिटी का जहाँ पे विकास नहीं हुआ। अगर आप नगर पालिका इसमें सफल होते इस चुनाव में तो आपका काम कैसा रहेगा? आप सबसे माइनॉरिटी के एरिया में पहले काम करेंगे या पूरे शहर में करेंगे विकास का कार्य? देखो, अपन ने आज तक जो भी काम किया है वो पूरे शहर में किया है, ना इधर ना उधर, ना माइनॉरिटी ना मेजॉरिटी, ये धंधा विषय नहीं। शहर के लोगों ने वोटिंग किया है, उनको सबको अपन ने काम करना चाहिए, ऐसी हमारी भावना है। तो आपण नगराध्यक्षाचा उमेदवार कोण आहे असं आज आपण डिक्लेअर करणार का तुमचा नगराध्यक्ष? नाही, अजून नाही, अजून उद्या आणि परवा 2 दिवस फॉर्म आल्यानंतर मग त्यांचे मुलाखत घेतल्यानंतर मग डिक्लेअर करणार। पहिल्यापासूनच म्हणजे सगळे भुसावळ तुम्हाला एक शिल्पकार म्हणून तुमची ओळख आहे या ठिकाणी की भुसावळचे सगळ्यात जास्त विकासाचे काम आपल्या माध्यमातून भुसावळ शहरात झालेलं आहे, तर आपल्यासाठी सत्ता आवश्यक आहे का विकासासाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी सत्ताच पाहिजे का, किंवा फक्त संतोष भाऊचं नाव जिथे आले त्या ठिकाणी कामं होतील अशी लोकांची इच्छा आहे, पण भाऊ या ठिकाणी दिसून येत नाहीये संतोष भाऊ? पहा, भुसावळचा विकास करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेची सत्ता असलीच पाहिजे, त्याच्याशिवाय विकासच होऊ शकत नाही।
कारण जर अधिकार नाही राहणार तर बाकीच्या विषयाला काही अर्थ नाही. आणि जर का सरकारी जे आता सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात किती ओरडले तर ते झोपायचं ढोंग करतात. त्यामुळे तुम्ही कितीही तक्रारी केल्या त्यांच्या तर त्यांची सत्ता आहे ते आणि त्यांची माणसं बसले आहेत तर ते झोपेचं ढोंग करणारच, ते कधीच ऐकून घेणार नाही. भाऊ जेव्हा आपण नगराध्यक्ष झाले होते प्रथमतः हो. की म्हणजे आपण बघू शकतो की तो जो माहोल होता की आपण जेव्हा नगराध्यक्ष झालेलो त्यानंतर भुसावळ शहरामध्ये पूर्ण अतिशय एकदम फक्त एकाच नावाने संतोष भाऊ. हो. त्याच्यानंतर आपण आमदार झाले तर एकच सगळ्याकडे तोच चर्चा होती संतोष भाऊ. मात्र त्यावेळीचे संतोष भाऊ आणि आजचे संतोष भाऊ मध्ये काय अंतर आहे? त्यावेळेसच्या संतोष भाऊमध्ये ना आजच्या याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. फक्त इतकं झालं आहे की परिस्थिती जी आहे शासन बदललं आणि शासन बदलल्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आली ते गब्बर झाले आणि ते गब्बर जे आहे आज आपल्या भुसावळला हे करतायत. आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात, त्यानंतर गुंडगिरी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात, विकासाच्या नावाने पैसा खाणं मोठ्या प्रमाणात, एक रस्ता 1 वर्ष टिकत नाही, 6 महिने टिकत नाही अशी पोझिशन आहे. ब्लॉक कुठे कुठे बसवले गेले, ब्लॉकचा किती मोठा विषय आहे ते सुद्धा सर्व आता धीरे धीरे आम्ही सांगू तुम्हाला की हे पेवर ब्लॉक बसवण्याचं काय कारण आलं का लक्षात, बाकीचे काय काय कारण आहेत. आणि एकेका ठिकाणी 3-3दार काम झालेलं आहे कागदोपत्री आणि केलं एकच दार आहे. मोजमापमध्ये सुद्धा फॉल्ट आहेत, सर्व भरपूर विषय आहेत. जनतेचा एक प्रश्न आहे, 15 दिवसाआड भुसावळ शहरात पाणी येत आहे तर जनता त्रस्त झालेली आहे, तर त्याला जबाबदार कोण आहे हे जनतेला माहिती आहे. आणि मग जनतेला हीच तर वेळ आहे की जे 15 दिवसात नंतर पाणी देणे आणि ते बी गढूळ पाणी देणे. आपण मागील 20 वर्षापासून जर चर्चा केली की आज पण सर्वसामान्य जनता रोड असेल, नाली असेल, पाणी असेल, स्ट्रीट लाईट असेल, याच मुद्द्यावर इलेक्शन होतात प्रत्येक वेळेला. 2025ची आपण निवडणूक लढत आहेत तर आपण कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहेत? आपण रोड बनवणार, नाली बनवणार, सगळ्यांचेच या ठिकाणी आश्वासन असतात. या मात्र आपलं काय विकासाचं धोरण आहे याच्यामध्ये? आता आमचं जे विकासाचं धोरण आहे ते आम्ही आता जाहीर सभेमध्ये डिक्लेअर करू ना. आज जर डिक्लेअर केलं तर समोरच्यांना त्याची संधी मिळेल आणि ते तुम्हाला माहिती आहे शेवटी आमच्याच पावलावर पाऊल ठेवून पैदा झाले आहेत. आलं लक्षात, बाकीचा विषय नाही आहे म्हणून थोडा शांततेने देऊ सर्व. अमृत योजना के नाम पे कई बहुत बड़ा जो घोटाला हुआ, अभी उस पर जो कॉन्क्रीट रोड बना दी गई और ऐसा है कि कई जगह अगर पानी 15 दिन में आता है तो वहाँ पे पाइपलाइन टूटी रहती है, उस पर आप क्या कहेंगे? बघा, अमृत योजनेचं नाव इतकं सुंदर ठेवण्यात आलं होतं अमृत योजना, पण यांनी त्या योजनेला एक जहिरीली योजना करून टाकली. पाण्याच्या टाक्यांच्या संदर्भात परिस्थिती जाऊन बघा, पाईपलाईनच्या संदर्भात जाऊन बघा, काय काय होते. खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि हा भ्रष्टाचार जोपर्यंत नगरपालिकेची सत्ता चांगल्या माणसांच्या हाती देणार नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार बंद होऊ शकत नाही. आणि त्यामध्ये विकास म्हणजे काय, नुसते ठेकेदारीसाठी रस्ते गटरी करणे आणि बोगस बिलं बनवणे हा विकास नाही आहे. विकास सर्व दृष्टिकोनातून झाला पाहिजे. बेरोजगारीच्या संदर्भात असो, त्यानंतर कामाच्या संदर्भात असो, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की गुंडगिरी. RTI News 18 Right to Information.